010 पुणे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस। तो गाईज आता आम्ही आलो तो CSTला शॉपिंग करायला। शॉपिंग झाली आमची। एक शर्ट टी शर्ट घेतला आम्ही, जसं की अजून एक मित्राला घ्यायचे। मग पण एक कशी आमची जिथं पहिलीच त्याची भावनी होती आणि तिथेच आम्ही गेलो आणि त्याशी मचमच झाली आमची जराशी। तो बरं तुम्ही बघू शकता आता मी कशा प्रकारे इथे उभा आहे ते, आणि माझा मित्र पाठव उभा आहे। तर आत्ता आम्ही आहे लोणावळा स्टेशनला। इथे तुम्हाला दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म, कारण की इकडे पण एक गाडी उभी आहे आणि एक मध्ये उभी आहे आणि तर आत्ता मी जस्ट बाहेर इथे व्हिडिओ काढायला आलो, कारण की आतून भरपूर गर्दी, प्रचंड गर्दी। कारण की आता तिथं उभं आम्ही स्टँडिंग आहोत आणि स्टँडिंगमध्येच आता आम्ही वाटतं कल्ल्यामध्ये उतरणार आहोत। गुड मॉर्निंग गाईज। तर आज आता मी मुंबईला मला कसं जात आहे तुम्हाला माहितीपर्यंत। चला मग आता सकाळचे वाजले आहे 5। बघू शकता पूर्ण अंधार आहे। आता वाजले 5। मी पहिले तयार होतो माझी पुढची विचारून तुम्हाला दाखवतो मी। चला मग तर व्हिडिओ करू। सो तुम्ही आत्ता बघू शकता की मॉर्निंगचे वाजलेले आहेत 1 मिनटं सांगतो तुम्हाला 5:45। तर 5:45 वाजलेलं तुम्ही बघू शकता का? हे बघा 5:45 ब्लर दिसते यार। थांबा 1 मिनटं, एवढं क्लिअर कटर नाही दिसत तुम्हाला, पण वाजलेत 5 पुढचे, म्हणजे समजून घ्या, फिलिंग समजून घ्या। तर आता मी पटापट रेडी झालो, ही माझी बॅग आणि आम्ही पूर्ण रेडी झालेलो आहे आता। तर हे बघा भरपूर अंधार आहे। चला मग तर माझा एक मित्र येतो पुढे, तर मित्राला भेटू आहे आपण। मित्राचं इंट्रोडक्शन करून देतो तुम्हाला मी आणि मग पुढची जर्नी स्टार्ट करतो मी। सो तुम्ही बघू शकता इथे तर मी हायवेला आलेलो आहे। अजूनही माझा मित्र आलेला नाही, तरी एकटाच आहे मी इथे। लोक पण आहेत तिकडे, पण एवढे लोक दिसत नाहीत, रिक्षा वगैरे आहेत नॉर्मली। तर मी एकटाच आहे। बघा किती मिनटं झाले, 10 मिनटं झाली तरी इथे एकटाच उभा आहे। अजूनपर्यंत माझा मित्र पण नाही आला, कारण की 6:15ची ट्रेन आहे इथून आम्हाला पुढे इकडे मुंबईला जायला। चला तर मग बघतो आतून 5-10 मिनटं तिथे वेट करतो मी। तर तुम्ही आता बघू शकता माझा मित्र 10 मिनटानंतर आलेला। 10 मिनटं मी इथे उभा होतो एकटा, नाही जावा 10 मिनटं मी इथे उभं होतो। आयुष्यामध्ये आला स्क्रिप्टच्या यार। तर 10 मिनटं मी इथे उभं होतो मध्ये। 10 मिनटं बोलला मी, 10 मिनटं अगोदर मला बोलला की मी निघालो तर अजूनपर्यंत येतो म्हणजे आत्ता आला बघा। हा बघा, वाटतं तुम्हाला कोण आहे माहिती आहे का? सांगतो तुम्हाला कोण येतं मी, कारण की हा रायडर आपला। तर तुम्ही त्याचं लिंक आहे ती असं माझी डिस्क्रिप्शनमध्ये येणार त्याची, तरी तुम्ही त्याचा पेज पाहू शकतो। त्याच्यामध्ये बाकीचे व्हिडिओ त्याचे आहेत, त्याला पण तुम्ही जास्त सपोर्ट करा। त्याचा पण वॉच टाईम अजून व्हायचं बाकी आहे, तर त्याच्या जास्त करून व्हिडिओ बघा आणि त्याला जास्त करून सपोर्ट करा तुम्ही पण, जसं मला करायचं तसं। चला तर मग आता आपण जाऊया पिंपरीच्या स्टेशनला। दिसत नाही असता दिसला थांब ना जरा, ते करतोय नाही काला बघ, नको टेन्शन करू। तुम्ही बघू शकता आता मी कशा प्रकारे इथे उभा आहे ते, आणि माझा मित्र पाठव उभा आहे। तर आत्ता आम्ही आहे लोणावळा स्टेशनला। इथे तुम्हाला दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म, कारण की इकडे पण एक गाडी उभी आहे आणि एक मध्ये उभी आहे आणि तर आत्ता मी जस्ट बाहेर इथे व्हिडिओ काढायला आलो, कारण की आतून भरपूर गर्दी,
प्रचंड गर्दी, कारण की आता तर उभं आम्ही स्टँडिंग आहोत आणि स्टँडिंगमध्येच आता आम्ही वाटते कल्ल्यामध्ये उतरणार आहोत. तर आता बाकीचे पुढचे व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हे बघा काका, हे काकांनी मला जागा दिली, काका धन्यवाद. आणि चला मग पुढचे व्ह्यू बघूया आपण. मी पण दाखवतो ना. काय नव्हतं. सो तुम्ही आत्ता बघू शकता आम्ही कुठं आहे ते CSTला आलो आहोत आम्ही शॉपिंगसाठी. तर आता हे तुम्ही बघू शकता की आपलं CSTचं मेन स्टेशन आणि इथे मुंबई बृहन्मुंबई नगरपालिका. तर हे आहे CSTचं इथलं लुक. आणि आम्हाला मित्र आणि हे बस डबल डेकर. तर या डबल डेकरसोबत आता आम्ही इथं आहोत. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण शूटिंग काढत आहे, हे बघा. तर चला मग पुढचं आपण शॉपिंग करूया. तो गाईज आता आम्ही आलो तो CSTला शॉपिंग करायला. शॉपिंग झाली आमची. एक शर्ट टी शर्ट घेतला आम्ही, जसं की अजून एक मित्राला घ्यायचं आहे. मग पण एक कशी आमची तिथं पहिलीच त्याची भावनी होती आणि तिथंच आम्ही गेलो. त्याशी मचमच झाली आमची जराशी. तो बोल लागला, म्हणजे ॲटिट्यूडमध्ये बोल लागला आपल्याशी, की हात बी दाखवा लागला, मला घ्यायचं घ्या, नाही तर हे करा ते करा, प्राईस सांगा मला, हे करा ते करा. तर आता ते आम्ही त्याला बोललो त्याला डायरेक्टली. मी मराठीमध्ये त्याला डायरेक्ट बोललो, तुला समजतं का आम्ही काय बोलते ते. पहिलंच माझं वाक्य ते पडलं आणि माझा मित्र पाटणा लागला डायरेक्ट बोलायला. तर झाली जराशी मचमच. तर शॉपिंग तर इथं आम्ही करत आहोत बघा. तर आता मित्राला एक टी शर्ट घ्यायची, अजून एक. तर टी शर्ट घेऊ आम्ही आता इथे. तर टी शर्ट घेतल्यानंतर भेटू परत पुन्हा. जर मचमच झालीच तर ती रेकॉर्डिंग करू आम्ही. चला मग बघूया आता काय काय घेतो आम्ही पुढे. सो बाई, तर आम्ही ते टी शर्ट चॉईस करत आहे. माझा मित्र ब्लॅक कलरमध्ये घेत आहे आता. तरी ही मला आवडली होती पहिली ब्लॅक कलरची. तर आता बघूया तो काय प्रिंटर म्हणते ते प्रिंटवाला, जसं की प्रिंटवाला तो म्हणतो. आता बघू आता कसं काय ते. हे बघा, ही त्याला ही आवडली. चला तर मग तो चॉईस करू दे त्याला पहिलं, नंतर तुम्हाला दाखवतो कोणती घेतली ती. तर फायनली मित्रांनी माझी ब्लॅक पॅन्थरच घेतलेली आहे, माझी आवडते घेतलेलं आहे. तर आता ही शॉपिंग आमच्या दोन शॉपिंग झालेलं आहे. आम्ही मेन गोष्ट बघत होतो बाईक रायडिंगची, जॅकेट बिकेट बघत होतो. पण बघूया आता पुढे काय भेटते ते. चला मग पुढे जाऊया आपण. फायनली गाईज, तर आज मी स्टिक घेतलेली आहे. मला जे व्हिडिओ काढायला मला भरपूर साथ देणार आहे आता. तर मी आता लावूनच जाणार आहे, अजून लावले नाही आहे. तर लावतो पुढे गेल्यानंतर मी. तर ही स्टिक आहे. आणि मित्रांनी एक हे घेतलं आपलं, जसं की बाईकचं स्टँड घेतलं होतं, स्टँड घेतलेलं आता. तर ही स्टिक आता मी ओपन करेन, पुढे ओपन स्टेच करतो आणि पुढे तुम्हाला दाखवतो कसं काय व्ह्यू येते त्या तिथे. सो भाई, आत्ताच जस्ट ओपनिंग करत आहे आम्ही. हे बघा, फायनली माझं गॅजेट जे मला पाहिजे होतं ते भेटले. तेही माझ्या प्राईजमध्ये भेटले. मला इथं दाखवत होतं मी. त्यामध्ये मी मोबाईल पण अटॅच करू शकतो, माझा गोकॅम पण अटॅच होते आरामात. तर नाही डायरेक्ट वरती कर, खेच डायरेक्ट. हां, हे बघा स्टिक बघा, किती मोठी स्टिक बघा. त्याचं तुम्हाला डेमो दाखवतो मी आता. एक मिनटं फक्त, एक मिनटं. हे बघा, एवढी मोठी स्टिक आहे ती. तर आता माझं जेवढे व्ह्यू आता तुम्हाला पुढे भेटणार आहेत ते, जसं की आता माझ्या स्टिकनीच भेटणार आहेत. स्टिक लावूनच मी आता व्हिडिओ करणार आहे सर्व. तर चला मग आता स्टिक लावून घेतो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कशा स्टेबिलिटी आहे आणि कसं काय ते. तर आता तुम्ही बघू शकता, आता मी सेल्फी स्टिक लावलेली आहे माझी.
आणि हा जो व्ह्यू आहे तो त्याच्यानेच येते. आता जसं की हे बघा, जसं की आता जास्त स्टेबल पण राहिलं आहे हातामध्ये. आणि जसं की मला जसं हे सर्कल आऊट नाहीतर मग झुमिंग किंवा लांब जायचं असेल तरी मला काय आता म्हणजे जास्त त्रास होत नाही आहे. तर हे सेल्फी स्टिकचा माझा आता उपयोग होणार आहे मला. चला तर मग भेटूया. बाकीचे अजून व्हिडिओ आहेत माझ्या पुढे, प्रवास आहे मोठा. चला मग तिकडे जाऊया आपण. हाँ का वो अभी फोड़ने वाले हो क्या? हाँ फोड़ो ना, फोड़ो नहीं वो ढक्कन वाटर फॉल. ये लोग बनाते हैं मस्त कमाल धमा के ला रही जाते हैं, हम लोग उल्लू बना. नहीं ऐसा कुछ नहीं, ऐसा कुछ नहीं. देख के पीछे बहुत सारे लोग, अरे बहुत अच्छा बनाया रहता है, लेकिन स्टॉप नहीं मिलता ना आपका. अभी हम इधर डालेंगे ना, किधर है बना के लेके गया, उन लोग को फायदा नहीं था, कभी नहीं मरा. देखते बहुत सारा फायदा नहीं तो ऐसा कुछ नहीं. क्या है वो ये थोड़ा अभी आप देख रहे हो. ओ भाई कड़क. यो आपने आप ही देखा होगा भाई कैसे वो जंजीरा करते हैं. ये घास वाला भी टाइम नहीं है, फिर होने वाला टाइम. सो गाईज, तर आत्ता आम्ही इथे एका ठिकाणी थांबलो होतो शूजसाठी. तर 368 दुकानचं नाव आहे. तुम्हाला सांगतो इथे नियर बायला काय माहिती आहे का, जसं की इथे काम चालू होतं आणि एक तिकडे दुकान आहे. HP चं एक पेट्रोल पंप आहे तिथे साईडला. तर त्याच्या नियर बायलाच तिथे एक 368चं दुकान आहे. त्या भाईकडून मी एक व्हाईट कलरचं शूज आहे माझं आणि एक मिनिट दाखवतो मला. हे ब्लॅक कलरचे शूज घेतलेत आणि एक व्हाईट कलरचे शूज ते पूर्ण पॅक केलं त्यांनी. तर आम्ही हे दोन घेतले. तुम्हाला भाव सांगाल मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्येच कितीला घेतले दोघींनी पण. तर तुम्ही नक्कीच ह्याला व्हिजिट करा. इथे या स्टोअरमध्ये तुम्हाला चांगला भाव भेटेल आणि चांगला रिजनेबल तुम्हाला प्राईजमध्ये भेटेल. मी माझ्या बाईकसाठी घेतलं होतं, बाईक राईडसाठी. आणि चला मग भेटू अजून पुढे काय घेणार आहोत काय नाही घेणार आहोत मी दाखवतो तुम्हाला. चला. तर आज मी तो CST शॉपिंग केल्यानंतर मग इकडे आलो घाटकोपरमधलं येताना सीन नाही दाखवलं मी आता. परंतु आता मी CSTमध्ये आपल्या घाटकोपरमध्ये मी देवीचे दर्शन आहे ते तुम्हाला दाखवतो मी. तर माझ्यासोबत आहेत घाटकोपरमधले मित्र. तर मी आता चाललो आहे. चला मग बघूया गोंदमध्ये देवी आहे तिकडे.
मॉर्निंग गाईज. तर आज आम्ही आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशीमध्ये आम्ही पोचलो आहे इकडे पुण्यामध्ये. तर आम्ही सर्व शॉपिंग करून आम्ही इकडे आता खडकीच्या स्टेशनला थांबलो आहे. इथून परत जायचं आम्हाला पिंपरीमध्ये. आता आम्ही अजून 10-15 मिनटं वेट करू ट्रेनसाठी आणि ट्रेनमध्ये बसून मग परत पिंपरीमध्ये जाऊ आणि मग आमच्या परत जसं रेग्युलर आमचं जॉबचं वर्किंग डे असतं तसं आम्ही करू. तर आता इथे आपलं ब्लॉगचं एंड होत आहे आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक शेअर करून ठेवा. असेच नवीन नवीन ब्लॉग येतं आता जातीलच रोज, कारण की बाकीचे पण अजून ॲडव्हेंचर आहेत आमचे अजून मनामध्ये. तर तिकडे पण आम्ही जाणार आहोत. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.